मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशे. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलो आहोत. कारण गेल्या वेळेस या ठिकाणी महादेव सगट या सर्वसामान्य अंध आणि मतिमंद म्हणजे जरा जरा अंध आहेत आणि मतिमंद सुद्धा आहेत आणि सध्या त्यांची मानसिक परिस्थिती ही बरोबर नसल्यामुळे ते गेल्यावर म्हणजे तुळजापूर शहर सोडून पुणे या ठिकाणी गेल्यानंतर तुळजापूर शहरातील काही ज्या त्यांचं म्हणणं आहे की वकील समाज बांधवांनी त्यांचं जे शेत आहे ते शेत हस्तगत करण्याचं आणि पळवण्याचं काम केलेलं आहे. अशा या शेतकरी बांधवाची गेल्या वेळेस मी स्वतः तर बाईट घेतली नव्हती, परंतु व्हायरल होत असलेल्या एका न्यूजच्या म्हणजे जे व्हायरल न्यूज चालत होती त्याच्यातून त्यांची जी प्रतिक्रिया होती ती घेऊन मी माझ्या चॅनलच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी या शेतकरी असणाऱ्या अंध व्यक्ती ज्या आहेत त्यांचं एका तुळजापूर शहरातील जे नामांकित वकील आहे धाराशिव या ठिकाणी धाराशिव आणि तुळजापूर कोर्टामध्ये काम करत असतात. मग अशा वकिलांच्या वतीने जर न्याय देण्याच्या ऐवजी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी असतील, जमीन असतील किंवा शेत जमीन असतील जर हडपण्याचा जर प्रयत्न करत हडप करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर अशा सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी जायचं कुठं. तर आपण या ठिकाणी आलो आहोत. तर त्यांचं आता मामा तुमचं नाव काय, काय नाव सांगतात? मारुती. पूर्ण नाव सांगा. मारुती महादेव सगट. पूर्ण वडिलाचं नाव महादेव, माझं नाव मारुती अण्णा सगट. प्रॉपर कुठल्या गावचे तुम्ही? पापड मंगरूळ आहे. गेल्या वेळेस तुमचा एक व्हिडिओ मी बघितला होता, परंतु आज प्रत्यक्षात तुमची बाईट घ्यावं आणि तुमची जी एका म्हणजे कसं सर्वसामान्य माणसावर आणि शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर मी सत्यवादी तर्फे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की तुमचं शेत एका म्हणजे वकिली असू द्या कोणी असू द्या एका सर्वसामान्य माणूस समजा त्यानं काय केलेलं आहे हस्तगत करण्याचा हडपण्याचा प्रयत्न केले. कसं काय तुम्हाला 2 लाख रुपये दिलेले? कसं काय 2 लाख दिले? 2 लाख. कसं काय? आपण फोन लावला का तीच बोलतो म्हणते. काय म्हणताय ते? शिवाय देतो फोन लावलाय पैशामुळे. शिवाय जर तुमचं जे शेत होतं ते शेत तुम्ही विकलं तर केवढ्याला विकलं होतं तुम्ही? 30 लाखाला शेत ठरलं होतं. त्यामुळे 2 लाख रुपये दिले. फक्त 2 लाख रुपये? फक्त 2 लाख. बर, हे 2 लाख रुपये तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या व्यक्तीने दिले होते त्यांची नावं सांगताल का? सांगतो की. काय नाव आहेत? राजा होटकर, त्याच्या बरोबर अमोल, एका नाव संजीव. बस. तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते, मान्य? बर, तुम्हाला किती रुपये दिले म्हणता तुम्ही? 2 लाख रुपये. बर, 2 लाख तुम्हाला तर दिसत नाही, बरोबर आहे. ह्या ज्या 2 लाख रुपयाची जी रक्कम होती त्याच्या नोटा कुठल्या होत्या तुम्ही सांगताल का जरा? आता आम्हाला दिसतो आम्ही निघून बँकेत भरल्या तसं नाही म्हणणं. ज्या वेळेस त्यांनी तुम्हाला 2 लाख कशात आणली होती त्यांनी? पेपर मध्ये गुंडाळली होती. बरं, त्याच्यामध्ये नोटा कितीच्या होत्या, कशा होत्या, काही सांगता का? बँकेत सांगितलं 50 सांगितलं, बँकेत सांगितलं 50, 10,000, 500, मग बँकवाल्याने सांगितलं. म्हणजे ह्यांना या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला म्हणायचंय की ह्यांना दिसतच नाहीये. कारण ज्या नोटा होत्या 50च्या होत्या का 100च्या होत्या किंवा 500च्या होत्या तर बँकेतील समजा बँक मॅनेजर असतील, कॅश काउंटरवर जे बी कॅश करणारे असतील तर त्या ठिकाणी त्यांना सांगितले की सदरील रक्कम ही 2 लाख रुपयाची आहे. मग ती रक्कम तुम्ही काय केली? अकाउंटला भरली का कशाला भरली? अकाउंटला भरलं तर काढू खाता. बरं, 2 लाख रुपये वन टाइम भरलेली माहितीच ना तुम्हाला अकाउंटला? 2 लाख रुपयाची एक या ठिकाणी अजून एक पुरावा आहे. 2 लाख रुपये अकाउंटला भरलेले आहेत. तर त्यावेळेसचे 2 लाख अकाउंटला आपण बघू शकतो. कारण या ठिकाणी एक वकील, पेशाने वकील असणाऱ्या माणसानं सर्वसामान्य अंध व्यक्तीला न्याय देण्याच्या ऐवजी 30 लाख रुपयाची रक्कम पूर्ण देण्याच्या ऐवजी 30 लाख रुपये दिलेले नाहीयेत, परंतु 2 लाख रुपये देऊनच 28 लाख रुपयाची रक्कम हडप केलेली आहे. म्हणजे त्याला देण्याचा प्रयत्नच केलेला नाही. मग अशा अंध व्यक्तीला 28 लाख रुपयाचा फटका देणं योग्य आहे का हो मुख्यमंत्री साहेब? आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये एका वकील साहेबांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्र तर पेटलेला आहे. मग या ठिकाणी सर्व वकिलांना, महाराष्ट्रातील वकील आणि बार काउन्सिलच्या मुख्य असणाऱ्या वकील साहेबांना सुद्धा माझा प्रश्न आहे की सध्या या तुळजापूर शहरात तुम्ही जरा मला वाटतं माहितीच्या ह्याच्यात माहिती घ्या. सदरील शेतकऱ्याची मुलाखत तर मी घेतोय, त्यांचा ऍड्रेस पाहिजे तर ऍड्रेस सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. त्यांची तुम्ही भेट घ्या की सदरील या अंध व्यक्तींना 30 लाख रुपये देतो म्हणून फक्त 2 लाख दिलेत. कोणी माहितीये का तुमच्या वकील महासंघामधील यांचे सदस्य म्हणून नोंद असेल? कारण गेल्या 3 ते 4 वर्षापासून हे वकिली करत आहेत. तर मग अशा या त्याच्या परिवारातील व्यक्तींनी 2 लाख रुपये देऊन या शेतकऱ्यांना फसवलेले. तुम्हाला काय वाटते? कोण आहेत तुम्ही? त्यांचे कोण आहेत? मुलगा. मुलगा. काय नाव तुमचं? इलास. इलास.
काय तुम्ही काय काय करता व्यवसाय वगैरे काही काय नाही अहो, भीक मागून भीक राहतो. मागून होता. भीक मागून खातात हम्म. म्हणजे या ठिकाणी 28 लाख रुपये नाही भेटले. जर 28 लाख भेटले असते, 30 लाख जर भेटले असते, तर त्याच्या व्याजात हे 4 पैसे किंवा बँकेच्या व्याजामध्ये काहीतरी त्यांचं घरदार वगैरे सगळं भागलं असतं. परंतु ह्या वकील साहेबांनी त्यांचे 30 लाख रुपये न दिल्यामुळे त्या परिवाराला भीक मागायची वेळ आली. काय म्हणतो माहितीये का, भीक मागायची वेळ आलेली आहे. तर मग हे 30 लाख रुपये का देत नाहीयेत साहेब? मग का कुठे मागतात तुम्ही भीक? कुठे मागतात? पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे? पुण्यामध्ये पोट रोड. हे तुम्ही कोण आहेत आई साहेब? त्यांची बहीण. बहीण आहेत? हा. अहो मी काहीतरी आज ऐकलं की तुमच्या देखत ह्यांना 30 लाख रुपये दिले म्हणून काहीतरी मी ऐकले. काय खरंय का? हो नाही बाबा. ते काहीतरी ते आज मी काहीतरी तुम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवतो ना आज. हा, बोललो. काय म्हणले कलेक्टर साहेब? काय म्हणले? म्हणलं पैसे दिले नाही म्हणलं. काय म्हणले साहेब? काय म्हणले अजून? पैसे किती दिलं? पैसे काय दिलं. बोलले, पैसे भेटले? हा. पैसे नाही दिले, बस. भेटलं नाही म्हणलं. पण त्यांनी या ठिकाणी मला वाटतं काहीतरी कागदपत्रावर त्यांनी काहीतरी असं दाखवलंय की तुम्ही त्यांच्या बहीण आहेत, ह्यांच्या बहीण आहेत. हा. तुमच्या बहिणीच्या ऐका ना, तुमच्या बहिणीच्या समोर ह्यांना 30 लाख रुपये दिलेत म्हणून दाखवले. नाही, नाही, नाही 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 दिलं. नाही बरं, तुम्ही कोण आहेत आई साहेब? माझा वीर आहे माझा. रे काय म्हणणे तुमचं? काय म्हणते? तेच काय फसवलंय त्यांना, कुणी फसवलंय? वकिलानं फसवलंय. कोणत्या वकिलानं? राजा होटकर त्याची 2 मुलं त्यांनी फसवलंय. काय वाटते तुम्हाला ह्यांच्याबद्दल? काय काय वाटतं? वाटतं आमची जमीन आम्हाला मिळावी. हा. जमीन आमची पाहिजे जमीन आम्हाला मिळावी, आमच्या दिराला न्याय मिळावा, आमच्या दिराचं ही सगळं हे व्हावं आम्हाला जमीन म्हणून आम्हाला एवढंच मान्य आहे. आम्हाला काय दुसरं हे आम्हाला नाही. सातबारा आमच्या नावावर कोणाला पाहिजे? म्हणजे सातबारा सदरील 7/12वरील फेरफार कुणाच्या माहितीये का? कुणाच्याही काही माहिती नाहीत. बरं त्याच्या तुमच्या सह्या आहेत का? नाही, नाही, सह्या केल्या काय नाही. काय नाही केलं त्याने. कसं काय केलं नाही? नाही, नाही, त्यांनी घरीच बनवलंय. हा? घरी बोलवलं. घरी बनवलं त्याने. घरी बनवले म्हणजे? हा. घरी म्हणजे त्याने त्याने आम्ही केलंय. त्याकडे गेलो ना सह्या द्यायला अंगठ्या द्यायला. या ठिकाणी या शेतकऱ्याची कुठलीही परवानगी नसताना सदरील या ठिकाणी त्यांचे अंगठे आहेत का साहेब? नाही, नाही, अंगठ्या आहेत, अंगठ्या आहेत. मग या ठिकाणी जे कागदपत्र फेरफार दाखल करण्यासाठी केलेले आहेत साहेब, हो साहेब, जे कागद दाखल केलेले आहेत त्या कागदावर कुणाच्या अंगठ्या आहेत, कुणाच्या सह्या आहेत. मग सदरील ह्या अंध व्यक्तीने त्या फेरफार किंवा फेरफार बदलून ते प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये ह्या परिवारातील व्यक्तींची कुठलीही अंगठा नाहीये, सही नाहीये. मग यांच्या नावावरील फेर कसा काय दुसऱ्याच्या नावावर झाला? मग या ठिकाणी काय वाटते तुम्हाला? अधिकाऱ्याला काही पैशाची देणे घेणं झाले की काय नाही, झाले? नाही, नाही. नाही अहो आम्ही भीक मागून खात होतो तर अधिकाऱ्याला कुठले पैसे आम्ही मग देणार? सही कुणी केल्या त्याच्यावर? आणि त्यांनी केले कुणी केल्यात? ताटवाऱ्यात. मग इथल्या अधिकाऱ्यांची काही तुम्हाला वाटतंय का अधिकाऱ्यांनी काही संगमताने? आज इकडे आलतो. हा? आज इकडे आलतो. आज इकडे आलतो. पण आता माझं काय म्हणणे, 1 मिनिट ऐका. हा. आता तुम्ही तर सह्या वगैरे नाही केल्या, नाही केलं. मग ही प्रॉपर्टी कशी काय ऑटोमॅटिकली त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाली? त्यांनी होय हा? आम्हाला बोलवून घेतलं, औरंगाबादला नेलं. हा, पाऊस चालू होता. हा. मग औरंगाबादला त्याने काय लिहून दिलं आम्हाला माहिती नाही. दोघं बी आला नाही. मग त्याने म्हणजे आम्हाला पावसात झोपू घातलं संध्याकाळी आणि ती गेला पळून ढोर घरी. हा. या ठिकाणी असं म्हणायचंय की ह्यांना या अंध व्यक्तींना संभाजीनगर या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं, परंतु अंध असल्यामुळे त्यांना कोणत्याही कागदाचं वाचन करता येत नव्हतं. कुठल्याही प्रकारच्या सह्या आहेत, अंगठ्या आहेत की सदरील कागदपत्र प्रॉपर्टीचे आहेत का, वर्तमानपत्र आहे का, कुठलं काय आहे पेपर त्यांना वाचताच येत नसल्यास या ठिकाणी सदरील पेपर कोणता आहे काहीच माहिती नाही. मग याच्यावर सह्या आणि स्वाक्षरी झाली कशी काय? तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला असं सांगायचंय की अंध व्यक्तीला या ठिकाणी या असणाऱ्या काय म्हणतो माहितीये का मी, फसवेगिरी करणाऱ्या वकील साहेबांनी का आणि कशामुळे फसवलं? तर सगळ्यात आता शेवटच्या टप्प्यात मला असं सांगायचंय की महाराष्ट्रातील मी आता कृषी मंत्र्याला, आता ह्यांचा विषय कृषी मंत्र्याकडेच मांडावा लागणार आहे, कारण अंध आणि मतिमंद असणाऱ्या व्यक्तींची प्रॉपर्टी हडपण्याचं काम केलेलं आहे तुळजापूर येथील वकील साहेबांनी. मग या वकील साहेबांच्या वतीने यांना न्याय मिळेल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही कागदपत्रावर कुठल्याही प्रकारची सही न करता मग सदरील प्रॉपर्टी ह्या त्यांच्या वैयक्तिक नावावर होते कशी, हा माझा पुन्हा अजून एक प्रश्न आहे. तर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हे आले असता यांच्या वतीने त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय झालाय, मग याच ठिकाणचे प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी असू द्या, वकील असू द्या, कुणीही असू द्या, अशा अंध आणि अपंग व्यक्तींना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांचा प्रॉपर्टी हडप करण्याचं काम करत असतील तर अशा अंध व्यक्तीनं जायचं कुठं? पुन्हा माझा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी आणि या ठिकाणच्या वकिलांना एक प्रश्नार्थी
तर या ठिकाणचे सगळ्यात महत्वाचा जो अर्ज आहे तो येथील पोलीस प्रशासनातील पोलीस अधीक्षक यांना सुद्धा याची कारवाई करण्यासाठी तुम्ही अर्ज दिलेला आहे का पोलिसांना? पोलीस प्रशासनाच्या वतीने काही कारवाई करण्यात आलेली का? नाही काय पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही हा सुद्धा एक पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे फक्त आता शेवटच्या टप्प्यात असं विचारतो, कारण प्रशासनाला विचारण्याचा या अंध व्यक्तींना न्याय आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा 30 लाख रुपयाचा व्यवहार जो ठरला होता त्याच्यातून 2 लाख रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे. 28 लाखाची रक्कम त्यांना देण्यात आलेली नाहीये. तर मग तुमचं शेत तुम्हाला पाहिजे का? पाहिजे आम्हाला शेतमागारे. आता पैसे तर आम्हाला नाही पाहिजे. कोण म्हणते ते शेतकरी पैसे तर आम्हाला नाही पाहिजे तर आमचा 7/12 कोरा पाहिजे. तर मग प्रशासनाला मी सांगतो या सर्वसामान्य शेतकऱ्याची जी जमीन लुटलेली आहे मारुती महादेव सगट आणि त्याच्या या परिवारातील व्यक्तींची जमीन त्यांना लवकरात लवकर देण्यात यावी. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे, धाराशिव. जय हिंद, जय महाराष्ट्र.